नमस्कार मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मोस्ट ऑफ पॅरेंट जे असतात ते मुलाच्या शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी प्लॅनिंग करतात, पण स्वतःच्या रिटायरमेंट प्लॅनिंग हे करत नाहीत किंवा त्यांना त्या विषयीचा अवेअरनेस नाही आहे. पण रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे, कारण 60 नंतर जर तुमची इन्कम स्टॉप होणार आहे, मग तुम्ही तुमचं जे डेली रुटीन आहे ते कसं चालणार. मग ते चालण्यासाठी आजपासूनच आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग केली पाहिजे, का जी 60 नंतर आपल्याला एक थोडीफार इन्कम, रेग्युलर इन्कम सुरू राहील अशा प्रकारे तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग केली पाहिजे. आपण 60 नंतर कोणावर डिपेंडंट राहण्यापेक्षा इंडिपेंडंट राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण 60 नंतर तुम्ही कोणावर तरी डिपेंड होणार, कारण तुमची इन्कमच नाहीये. तर मग मुलांवर डिपेंड, मुलीवर डिपेंड. मग यामध्ये कसं आहे का, फायनान्शियल रुटीन किंवा ज्याप्रमाणे तुम्ही खर्च करत आहेत तो तुम्हाला 60 नंतर करता येईल का, हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग ही खूप महत्वाची आहे. तुमचं वय किती पण असो, तुमचं वय 30 आहे, 40 आहे, तर तुम्हाला आत्तापासूनच रिटायरमेंट प्लॅनिंग ही खूप गरजेची आहे. कारण 60 नंतर आपल्याला काही गव्हर्नमेंट जॉब नाही आहेत का. 60 नंतर आपल्या आई वडिलांना गव्हर्नमेंट जॉब होते, त्यांना आता पेन्शन चालू आहे, त्यामुळे त्यांना काही इफेक्ट पडत नाही फायनान्शियलचा. पण आपल्याला आपले जॉब जे आहेत हे प्रायव्हेट आहेत आणि इन फ्युचरमध्ये आपल्याला काही 60 नंतर पेन्शन मिळणार नाहीये. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. अशीच जर तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद.